नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत पोहे. एकदम नवीन पद्धतीने बनवणार आहोत आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने. तर इकडे मी 1 वाटी पोहे घेतले आहेत. आता हे व्यवस्थित गाळून घेतले आहेत. आता भांड्यात काढून घेते. इकडे भांडं घेतलं आहे, भांड्यात टाकून घ्यायचे. आता व्यवस्थित एकच पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा धुवू शकतात. एकच पाण्याने धुणार आहे मी. आता सर्व पाणी काढून घेते. पोहे व्यवस्थित धुवून घेतलेत. हलक्या हाताने मोकळे करून घ्यायचे आहेत. हे बघा, सर्वात आधी आपल्याला पोहेच धुवून ठेवायचे आहेत. आता थोडीशी साखर टाकते, अगदी थोडीशी टाकली आहे. आता व्यवस्थित परत हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचं. आता हे आपण असंच ठेवून देऊ. पुढची तयारी करून घेऊ. हे साईडला ठेवून घेते. आता इकडे हिरवी मिरची, पत्ताकोबी, कोथिंबीर कट करून घेतली आहे. कढई पण ठेवून घेतली गॅसवर. कढई व्यवस्थित गरम झाली आहे. तेल टाकून घेऊ. अगदी कमी तेलात बनवणार आहे मी. तेल गरम करून घेऊ व्यवस्थित. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आधी शेंगदाणेसुद्धा तळू शकतात, पण मी नाही तळणार. तेल गरम झाले. मोहरी, जिरे, शेंगदाणे, आता हिरवी मिरची पण टाकून घेते. सर्व व्यवस्थित तळलं गेलं आहे. पत्ताकोबी पण टाकून घेते. तुम्ही कांदा खाता तर तुम्ही कांद्याचा वापर करू शकता. आम्ही कांदा खात नाही म्हणून आम्ही पत्ताकोबी वापरतो. पत्ताकोबी पण व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण कांदा तळतो त्या पद्धतीने. हे बघा, व्यवस्थित तळून झाले. आता थोडीशी हळद पण टाकून घेते. तुम्हाला मी एक नवीन ट्रिक सांगणार आहे पोहे नरम राहण्यासाठी. हळद पण टाकून घेतली व्यवस्थित. आता अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे. पोहे पण टाकून घेऊ आपण. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर, फक्त 1-2 मिनटं व्यवस्थित झाकण ठेवून देऊ आपण. काढून घेऊ. हे बघा, आपले पोहे बनवून तयार आहेत. बघू शकतात किती छान झालेत. हे बघा, आपले पोहे बनवून तयार आहेत. बघू शकतात. थोडंसं वरतून सुकं खोबरं टाकते. तुम्ही ओलं खोबरं पण टाकू शकतात. लिंबू. हे बघा, आपले पोहे बनवून तयार आहेत. बघू शकतात किती छान झाले आहेत. तुम्ही पण नक्की या पद्धतीने बनवून बघा. खूप छान होतात आणि मऊसूत असतात. तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.